नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आताच्या ठळक बातम्या ज्या थेट अर्थसंकल्प आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या आहेत। आजपासून नवे नियम लागू। आज आहे 1 फेब्रुवारी रविवार आणि काहीच मिनिटात जाणून घ्या आजच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी घोषणा करण्यात आल्या आहेत। देशातील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 7 नवीन हाय स्पीड रेल कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली आणि वाराणसी यांच्यासारख्या प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर तासभराच्या प्रवासात पूर्ण होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, केंद्रीय अर्थसंकल्प सादर, विकसित भारतचा रोडमॅप जाहीर। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे। या बजेटचा मुख्य उद्देश 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे हा असून अर्थव्यवस्था, रोजगार, शेती, आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शेती क्षेत्रासाठी मोठी तरतूद, शेतकऱ्यांना थेट फायदा। या बजेटमध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि उत्पादन वाढीवर भर देण्यात आला आहे। ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना। कापूस उत्पादन वाढण्यासाठी स्वतंत्र योजना जाहीर करण्यात आली आहे। बियाणे, खत आणि आधुनिक शेती पद्धतीचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, या अर्थसंकल्पात मत्स्यपालन उद्योगाला बळ, 500 अमृत जलाशय उभारणार। मत्स्यपालन क्षेत्रासाठी 500हून अधिक अमृत जलाशय तयार करण्यात येणार आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणार असून मत्स्य उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, या अर्थसंकल्पात पशुपालन उद्योगाला चालना, दूध उत्पादन वाढणार। पशुपालन उद्योगासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धनामुळे शेतकऱ्यांचे पूरक उत्पन्न वाढण्याचा सरकारचा उद्देश आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, नारळ, काजू, चंदन उत्पादन वाढवण्यावर भर। नारळ, काजू आणि चंदनासारख्या नगदी पिकांच्या उत्पादनासाठी विशेष धोरण या अर्थसंकल्पात आखण्यात आले आहे। त्यामुळे कोकण आणि दक्षिण भारतातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भारतीय काजू कोकोला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्णय। भारतामधील काजू आणि कोको उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळवून देण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे। निर्यात वाढवण्यावर सरकारचा भर आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूल तयार होणार। शेतकऱ्यांना पीक सल्ला, हवामान अंदाज आणि बाजारभाव मिळावा यासाठी बहुभाषिक AI टूल विकसित करण्यात येणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची थेट मदत मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा। औषधे स्वस्त होणार। डायबिटीज, कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील आवश्यक औषधांच्या किमती कमी करण्याची घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे लाखो रुग्णांचा उपचार खर्च कमी होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जिल्हा पातळीवर आरोग्य सुविधा मजबूत होणार। ग्रामीण आणि जिल्हा स्तरावर रुग्णालये सुसज्ज करण्यासाठी विशेष निधी देण्यात येणार आहे। सामान्य नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी,
मध्यवर्गासाठी बजेटमध्ये दिलासा. घर बांधणी, शिक्षण आणि आरोग्य खर्च लक्षात घेऊन मध्यम वर्गासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबाचे आर्थिक ओझे काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. रोजगार निर्मितीवर भर, तरुणांसाठी मोठी संधी. या बजेटमध्ये रोजगार निर्मिती हा प्रमुख मुद्दा आहे. स्टार्टअप्स, उद्योग आणि कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे लाखो नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. कौशल्य विकासासाठी नवीन योजना. तरुणांना आधुनिक कौशल्ये मिळावीत यासाठी प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी विशेष तरतूद. डिजिटल शिक्षण, शाळा दुरुस्ती आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी बजेटमध्ये निधी वाढवण्यात आला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. या बजेटमध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना. डिजिटल सेवा अधिक सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यात येणार आहे. सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. या बजेटमध्ये स्मार्टफोन आणि टॅबलेट स्वस्त होण्याची शक्यता. इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर कर सवलती दिल्यामुळे स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. मेक इन इंडियाला यामुळे बळ मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण. नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी या बजेटमध्ये आर्थिक सवलती आणि कर्ज सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. तरुण उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठा दिलासा. MSME क्षेत्रासाठी कर्ज सुलभता आणि कर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे छोटे उद्योग टिकून राहण्यास मदत होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक. रेल्वे, रस्ते आणि दळणवळण सुविधांसाठी मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. या बजेटमध्ये रेल्वे विकासासाठी वाढीव तरतूद. रेल्वे नेटवर्क सुधारणा, नवीन गाड्या आणि प्रवासी सुविधांसाठी बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गृहनिर्माण क्षेत्राला चालना. स्वस्त घरांसाठी योजना राबवण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण भागात घरकुल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. या बजेटमध्ये महिला सक्षमीकरणावर भर. महिलांसाठी स्वयंरोजगार, बचत गट आणि उद्योजकतेसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. युवकांसाठी खेळ क्षेत्रात गुंतवणूक. खेळाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि क्रीडा साहित्य स्वस्त करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पर्यटन क्षेत्राला चालना. देशांतर्गत पर्यटन वाढवण्यासाठी नवीन पर्यटन सर्किट्स विकसित करण्यात येणार आहेत. रोजगार निर्मितीला याचा फायदा होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. हरित ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य. सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी विशेष निधी देण्यात आला आहे. पर्यावरणपूरक विकासावर सरकारचा भर आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन. EV क्षेत्राला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. या बजेटमध्ये कर संकलन वाढवण्यावर सरकारचा भर आहे. कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. ग्रामीण विकासासाठी वाढीव निधी. ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगार योजनांसाठी या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गरीब कल्याण योजनांना सुरुवात कायम. अन्न सुरक्षा आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये कोणतीही कपात न करता त्या पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी.
अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सरकारचा विश्वास. सरकारने सांगितले की भारताची आर्थिक वाढ मजबूत असून पुढील वर्षात विकासाचा वेग वाढेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत. या बजेटमुळे देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासारखेच अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.